जिल्ह्यातील सातपुड्यातील नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे। एकीकडे डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, शिपाई आणि वाहन चालकांची रुग्णालयात वेळेवर उपलब्ध नाही, तर दुसरीकडे औषधांचा तुटवडा। अशा परिस्थितीत दुर्गम भागातील गोरगरीब आणि आदिवासी नागरिकांनी उपचारासाठी जायचे तरी कुठे, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे। अक्कलकुवा तालुक्यातील प्रमुख प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी एक असलेल्या जांगठी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 9 गावे आणि अनेक पाडे येतात। गर्भवती माता, सर्पदंशाचे रुग्ण आणि अत्यावश्यक उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हे आरोग्य केंद्र जीवनदायी ठरू शकते। मात्र याच ठिकाणी वेळेवर आरोग्य केंद्रात कोणीही उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आलाय। तर कफ सिरपसारखी काही मोजकी औषधे वगळता आवश्यक औषधांचाही तुटवडा असेल तर एखाद्या रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतर त्याची जबाबदारी कोण घेणार, हा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी दिला जात असताना प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि औषधे उपलब्ध नसतील तर शासकीय निधीचा उपयोग नेमका कुणासाठी आणि कशासाठी, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे। आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा।